सध्या महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलेलं आहे आणि या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। पश्चिम विदर्भाला देखील काल आलेल्या पावसानं अक्षरशः झोडपून टाकलेलं आहे आणि यामध्ये सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। काढणीला आलेला कांदा जर आहे तो अक्षरशः शेतामध्ये भिजून पडलेला आहे। मी अमरावती नजीकच्या अंजनगाव बारीमधील एका शेत शिवारामध्ये आहे आणि आपण दृश्यांमध्ये बघू शकतो सभोवताली जवळपास आपण पाहतो हे 1.5 एकराचं कांद्याचं शेत आहे आणि या ठिकाणी सडा अक्षरशः कांद्याचा पडलेला आहे। 2 दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी या शेतातला कांदा जो आहे तो मजुरांच्या हाताने काढून ठेवलेला होता आणि वाढणीसाठी हा कांदा शेतामध्ये टाकलेला होता, परंतु सतत 2 दिवसांपासून या भागामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेला आहे आणि या अवकाळी पावसामुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकतो या शेतामध्ये संपूर्ण ठिकाणी जे आहे ते कांदा वाढणीसाठी टाकलेला होता, परंतु अवकाळी पावसामुळे कांद्याचं नुकसान झालेलं आहे। कांदा जो आहे तो पूर्ण सडून गेलेला आहे। त्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर कांद्याचा वास अक्षरशः सुटलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये जे आहे ते पाणी या कांद्यानं आणलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो अशा पद्धतीनं कांदा जो आहे तो पूर्ण जो आहे तो सडून गेलेला आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे आहे ते शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक भागामध्ये जे आहे ते संत्रा बागांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पंचनाम्याचे आदेश नसल्याचं सांगण्यात येत आहे। शेतकऱ्यांनी फोन लावलेला होता, त्यांना विचारूयात दादा काय सांगणार, नुकसान मोठ्या प्रमाणावर या कांद्याचं संपूर्ण झालेलं आहे, काय सांगणार दादा? मोठ्या मुश्किलनं पाया लागू लागू उपळाले आणल्या, त्याच्यात हे आता निसर्गाचं तर मालूमच आहे तुम्हाला, आम्हाला कधी पोटभर कधी खाऊ दिलंच नाही निसर्गानं। त्याच्यात ह्या पाण्यानं आता हे पाहून घे ना, आता तुम्ही आता तुमच्या नवरी समोर आहे गड्या, आता इकून तिकून अधिकाऱ्याला फोन लावले, त्याला आदेश नाही आहे। आता आदेश यायले आता भेटन कधी? आम्ही म्हणजे मातीत गेल्यावर आदेश भेटन का आमचं पूर्ण हे नुकसान जे झालं आहे याचं नुकसान म्हणजे पाहणी कोण करन? आम्हाला हा प्रश्न पडते साहेब, का नेमकं याचं म्हणजे आज मजुराचा विषय असा झाला, लाडकी बहीण दिली बायाच्या पाया लागा लागते साहेब, का चल ना कांदा काढाले। पहिले म्हणते रोजही पाहिजे भाऊ, कांदे पाहिजे, ठीक आहे बाबा ताई तुमच्या मतानं चला गड्या, पाया लागू लागू आणा लागते। त्याच्यानंतर हे निसर्गाची मात साहेब, हे पाहता हे कंडिशन काय झाली आहे, आमची कठीण परिस्थिती झाली आहे। किती वर्षापासून तुम्ही कांद्याचं उत्पादन घेता? दरवर्षी म्हणले तुम्ही की हीच परिस्थिती असते। आज हे 4 वर्ष झाले साहेब, काय मी शेती करत आहे तर 10 वर्षापासून शेती करत आहे। शासन म्हणते युवा शेतकऱ्यांनी समोर यावं। आज मी 4 वर्षापासून म्हणजे 10 वर्षापासून कांदे लावत आहे, पण 4 वर्षापासून सतत हे नुकसान चालू आहे साहेब। काय मागच्या वर्षी तर साहेब आम्ही मार्केटपर्यंतही कांदा नेऊन नाही पाहिला, शेतातल्या शेतात सडून म्हणजे त्याची राखरांगोळी झाली। म्हणजे त्याच्यातनी काही बोलायचं हेच नाही राहिलं साहेब, मला शब्द नाही सुचून राहिले का काय बोलावं आता। हे शासनाला काय सांगावं? देवेंद्र साहेबांना माझं एकच म्हणजे आग्रहाची हे आहे, विनंती आहे का साहेब थोडं तुम्ही बाकीच्या इकडे जसं लक्ष द्या, थोडं 10 मिनिट तरी शेतकऱ्यावर थोडंसं लक्ष देत जा साहेब तुम्ही, का आपल्या राज्यात काय चालू आहे। कारण की तुम्ही आमचे राजे आहे साहेब, काय तुमचं लक्ष असणं लय गरजेचं आहे साहेब शेतीवर, आणि तुम्ही लक्ष देऊन नाही राहिले साहेब। हे सर्व जनतेच्या शेतकऱ्याच्या लक्षात येऊन राहिलं साहेब। आता तुमची धडपड पाहिली मी शेतात आल्यावर, तुम्ही कृषी अधिकाऱ्यांना फोन लावलेत, तलाठ्यांना फोन लावलेत, काय त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला या पंचनाम्या संदर्भात? केव्हा येणार आहेत ते, तसं काही बोलणं झालंय का साहेब? त्यांचं सरळ म्हणणं आहे का आम्हाला आदेश मिळाले नाही, आम्हाला आदेश मिळाल्याबरोबर आम्ही तुमचे पंचनामे करायला येतो। साहेब मी म्हणतो आता आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्यावर लक्ष द्यायला कोणी आहेच नाही, तर कसं करावं? कोणी दात कोणाकडे मागावं आम्ही? यायचे आदेश केव्हा येणार साहेब? पंचनामे केव्हा होणार? आज 20% शेतात माल राहिले आहे साहेब, लागवणचे फेकीवाले वगैरे हे काढून झाले आहे, आणि आता पंचनामे करायला निघाल्यावर तिच्यात साहेब सर्व डुप्लिकेटपणा राहते। स्पॉट एकरवर तुमचा कांदा होता, खर्च किती आला होता आणि किती म्हणजे आता उत्पादन किती होणार होतं यावर्षी? म्हणजे ज्या पद्धतीनं कांदा शेतात दिसतोय पण भिजलेला आहे यावर्षी साहेब, पावसानं आतापर्यंत तर राखली होती, पण ज्या म्हणजे काढणं झालं साहेब कांदा, निसर्गानं दिल्ली मात काय मागच्या वर्षीपर्यंत तर तुमचा घास हिरवला, तोंडचा घास नाही, तोंडात गेलेला घास बाहेर काढला टाकून, असं म्हणाले की हरकत नाही साहेब। त्याच्यानं मोठं कठीण काम झालं आहे साहेब आता यावर्षी।
भाव किती आहे सध्या बाजारात कांद्याला क्विंटल माग? तुम्ही तर ठोक भाव विकत असाल ना क्विंटलने? 600 रुपयापासून साहेब तर 900 रुपयापर्यंत कांदा खपून राहिला. ते पाहून पाण्याचं आहे काय म्हणते, तिकडे ठेव म्हणते. आता असं आहे, मोठं परिस्थिती अशी झाली साहेब, डोळ्यातून म्हणजे शब्द नाही बोलता येऊन राहिले साहेब. का तुमच्यासोबत काय सांगावं आता तुम्हाला परिस्थिती. आता तुम्ही पाहून राहिले हे परिस्थिती, आता तुम्हाला विचार करावा लागून राहिला. तर आम्ही तर हे एवढ्याशा झाडा बियापासून हे एवढं बनवलं साहेब. काय 47-48 डिग्रीतनी ओललं साहेब, दिवसभर उन्हीत राहून साहेब. त्याच्यात MSCB वाल्यांना फोन केला, ते म्हणते साहेब म्हणते जमत नाही म्हणणं, लाईन तुम्हाला ओलनीतच ओला लागन म्हणते. मग ठीक आहे साहेब, आम्ही उन्हीतही ओलतो, कारण की आम्हाला ह्या शेतीतनी काहीच नाही आहे, ऊनवारा पाऊस. अनेकदा कांदा जेव्हा 40 रुपये किलोवर जातो, गृहिणीच्या डोळ्यात पाणी, अशा चर्चा होतात. सरकार देखील वाढलेल्या कांद्याचे भाव थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु आज जी परिस्थिती आहे कोणी बांधावर येत नाही. बांधावर कसे येणार साहेब, त्याले पाहिजे फुकट खाले. शहरातल्या लोकांची एक मनस्थिती झाली आहे का आम्हाला कांदा हा 5 रुपये 10 रुपये किलोनं भेटला पाहिजे. काय पण त्यांना हे मालूम नाही का शेतकरी याच्यासाठी किती मेहनत घेते, किती मेहनत घेऊन राहिला साहेब. आम्ही 45 डिग्रीतनी याला ओललं, 600 रुपये रोज देऊन जरी बोलावला ना माणूस, तर येत नाही म्हटलं साहेब ओलाले पाणी द्यायला. शेतकऱ्यांचा काय, शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसू आले तरी चालते, जनतेच्या म्हणजे जे शहरातले लोक आहे ना त्याच्या डोळ्यात पाणी आलं तर बातच दिसते साहेब सरकारला. नक्कीच आपण बघू शकतो कांदा जो आहे तो गृहिणींना रडवतो असं सांगितलं जातं जेव्हा भाव वाढतात कांद्याचे, परंतु हाच कांदा जो आहे तो आज शेतकऱ्यांना रडवतोय. भाव तर नाही, दुसरीकडे मोठ्या जोखमीनं म्हणजे रगरगत्या उन्हात या संपूर्ण शेतकऱ्यांनी कांदा शेतात पिकवलेला होता. आणि आपण बघू शकतो अशा पद्धतीनं हा राहिला, संपूर्ण माती या कांद्याला लागलेली आहे, ओला चिंबा हा कांदा झालेला आहे. त्याला तुम्ही कितीही उन्नीत तापवलं तरी हा कांदा चांगला होणार नाही, कांदा पूर्ण सडणार आहेत. बघू शकतो कांदा मोठा जवळपास 200 ग्रॅमचा कांदा आहे, 150 ग्रॅमचा, पण हा कांदा संपूर्ण सडलेला आहे, पूर्ण वास लागलाय बघा, दुरस्तच होणार नाही असं सांगते बघा. बघा पूर्ण बुरशी आहे बघा, सडलेला पूर्ण कांदा सडलेला आहे. अशा पद्धतीनं पूर्ण सडलेला कांदा आहे, त्यामुळं कितीही ऊन दिली, कितीही याची साफसफाई केली तरी हा कांदा असाच राहणार आहे. मोठं नुकसान कांद्याचं संपूर्ण या भागामध्ये झालेलं आहे. उन्हाळी कांदा होता, रगरगत्या उन्हात संपूर्ण शेतकऱ्यांनी जर आपण पाहिलं तर या कांद्याला आपल्या मुलाबाळाप्रमाणे जपलेलं आहे. बघा असे कांदे खराब झालेले पूर्ण, अशा पद्धतीनं संपूर्ण हे कांदे खराब झालेले आहे, बुरशी लागलेली आहे बघा, वास कांद्याला येतोय. मोठं उत्पादन होणार होतं आणि या कांद्याच्या उत्पादनावर जर आपण पाहिलं तर वर्षभराची भिस्त शेतकऱ्यांची असते. कांद्यातून जे काही उत्पादन मिळतं यावरनं खरीप हंगामाची तयारी शेतकरी करत असतो, परंतु ज्या पद्धतीनं पाऊस आला आणि या पावसामध्ये एका अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालं. ही परिस्थिती एकट्या शेतकऱ्याची नाही, तर अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढे काही कांदा उत्पादक शेतकरी आहे, ज्यांचा कांदा काढायचा आहे, त्यांची ही परिस्थिती आहे. फक्त प्रातिनिधिक उदाहरण होतं आणि याचा फटका जर आपण बोलतो संत्रा बागांनाही बसलेला आणि कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मायबाप सरकार केव्हा पंचनाम्याचे आदेश देणार आणि या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई केव्हा मिळणार, हा मोठा प्रश्न आहे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अंजनगाव बारी, अमरावती.